अक्कलकोट रोड MIDCबद्दल मला आज गेल्या 5-6 दिवसाखाली या MIDCमध्ये मोठ्या प्रमाणात शनिवारी 12 तारखेला मोठ्या प्रमाणात आग लागली होती। या आग विझण्यासाठी अग्निशामक दलाने येथे एक भी अग्निशामक दल नाही आहे आणि या येण्यासाठी फार उशिरा झालेला आहे। त्यामुळे त्या कारखान्याचं फार रातोरात नुकसान झालेलं आहे। रिपेअर रूमचे जवळजवळ 10 ते 12 कोटीचं नुकसान या कारखान्यामध्ये झाले। अशी अनेकदा या वर्षामध्ये 7-8 वेळा या अक्कलकोट MIDCमध्ये आग लागलेली आहे कारखान्यांना आणि अतोनात नुकसान झालेले आहे। आणि आज महानगरपालिकेमध्ये आम्ही MIDCमध्ये 100% वसुली होऊन याची टॅक्स आम्ही कॉर्पोरेशन टॅक्स भरत असतो। या MIDCची दुरावस्था म्हणजे इथं एक रस्त्याची आतल्या म्हणजे एक मेन रोड सोडून बाकीतले इंटरनल रस्ते फार बेकार आहेत, ड्रेनेज बेकार आहे आणि पिण्याच्या पाण्याची अडचण आहे। या अडचणी दूर करण्यासाठी काल आम्ही माननीय आयुक्तांना भाजपचे उद्योग आघाडीतर्फे आम्ही त्यांना भेट देऊन एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्तांना विनंती केली की या अक्कलकोट MIDCला पिण्याच्या पाण्याची आणि रस्त्याची आणि तशाच दिवाबत्तीची सोय करावी आणि तुरंत अग्निशामक दल येथे 2 उभे करावे अशी विनंती केली। त्याला त्यांनी मान्य करून आज त्यांना इन्स्पेक्शनसाठी त्यांच्या एक पथक येणार आहे आणि ते पथक उद्यापासून येथे अग्निशामक दल उभा करण्याचे वचन त्यांनी दिलेलं आहे। एवढे बोलून मी त्याचे 2 शब्द बोलतो। थँक्यू, धन्यवाद। सबसे बड़ा रोज़गार देने वाले 1 से 1.5 लाख लोगों का रोज़गार देने वाले अक्कलकोट रोड MIDC में मूलभूत सुविधा का अभाव है। आज यहाँ पर आज दूसरे MIDC देखे, आप जलगांव MIDC देखो, कुरकम MIDC देखो, जो MIDC सब सुख सुविधा से भरपूर MIDC है। आज यहाँ से सोलापुर महानगर पालिका को लाखों रुपए का टैक्स जाते हुए भी इधर पूरी तरह से दुर्लक्षित है यहाँ पर MIDC। तो हमारा सरकार को भी निवेदन है, महानगर पालिका के प्रशासन को भी निवेदन है कि और यहाँ पे जो लोकप्रिय सांसद है उनसे भी निवेदन है कि आपके निधि में से यहाँ पर कुछ निधि MIDC के लिए दिया जाए जिससे यहाँ की सुख सुविधा हो सके, यहाँ के रोड अच्छे हो सके और जो लाइट की भी समस्या है यहाँ पर, तो लाइट भी अगर हो गया तो उसके लिए रात में 8-9 बजे तक कारखाने चलते हैं तो अंधेरे में तकलीफ़ होती है। तो प्रशासन को हमने निवेदन दिया है, जागरूक करे हैं हम प्रशासन को कि MIDC भी महानगर पालिका का हिस्सा है और MIDC बोर्ड को भी हम निवेदन करते हैं कि वो भी इस तरफ ध्यान देवे और जो यहाँ का रास्ता झाड़े झुड़पे जो बढ़े हुए हैं तो इसके ऊपर विशेष ध्यान देंगे तो सुविधा रहेगी, तो यहाँ का उद्योग बढ़ेगा। इसके लिए प्रशासक विशेष रूप से ध्यान देने की आवश्यकता है। आप भाजपा के उद्योग आघाड़ी के अध्यक्ष हैं सोलापुर में भाजपा की सत्ता है, MP भाजपा का है, 2-3 मंत्री सोलापुर के रह चुके हैं, अभी आमदार है, फिर भी तुम्हारा ये सवाल जो अभी बोल रहे हैं तुम यहाँ के सवाल नहीं छूट रहे, फिर ऐसा मतलब क्या है कि भाजपा के लोग काम नहीं कर रहे ऐसे? नहीं, हमारा क्या है कि जब भाजपा की सत्ता थी तब 2.5 साल कांग्रेस की सत्ता आ गई महानगर पालिका में, तो 2.5 साल ऐसा चला गया, नगर सेवक के माध्यम से निधि मिला नहीं, कुछ नहीं। और जो खासदार है, खासदार को भी हम पाठ पुरावा कर रहे हैं कि आपके निधि से MIDC के अंदर एक रास्ते के लिए निधि मिलना चाहिए। इसके लिए हम शिष्टमंडल लेके जाने वाले और उनके पास से निधि पार्टी का कोई भी पार्टी रहने दो, ऐसे कांग्रेस के विधायक है, भाजपा के विधायक है, तो विधायक कोई भी रहने दो, उनका निधि MIDC में मिलना चाहिए। MIDC में निधि मिलने से MIDC सुख सुविधा का होएगा, उसमें पक्ष का कोई संबंध नहीं। हमारी सत्ता भी थी तब भी हम फॉलोअप में हैं, सत्ता नहीं है तो भी हम काम कर रहे हैं। अभी वापस सत्ता आई तो हम वापस हमारे पार्टी लेवल पे बात करके विधायक और सांसद साहब को बात करके ज़्यादा से ज़्यादा निधि इस MIDC के लिए, रस्ते के लिए, मूलभूत सुविधा के लिए कैसा मिले इसके लिए हम प्रयत्न करेंगे। सोलापुरात अनेक आयुक्त येऊन गेले, प्रत्येक आयुक्तांना तुम्ही निवेदन देता, फक्त निवेदन देईपर्यंत बातम्या होईपर्यंतच फक्त तुमचं लक्ष असतं,
निवेदन झालं, बातम्या झाल्या की आपलं त्याकडे पूर्ण लक्ष नसतं. मग आता या पुढील काळात पी शिवशंकरकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे? पी शिवशंकर जी को हम कल निवेदन दे के, सिर्फ निवेदन नहीं दिया, हमने निवेदन दे के जो हमारी अग्निशामक दल का एक केंद्र होना चाहिए तो वो मांगने भी हम मंजूर करके लेके आए. आज उनका प्रतिनिधित्व मंडल आ रहा है तो वो आज आके देखने वाले हैं. कल से यहाँ पे गाड़ी खड़ी रहेगी MIDC में. और आप जो बोल रहे हैं कि निवेदन, तो हमने आयुक्त साहब को निवेदन नहीं, उनको विजिट के लिए बुलाया. 2 दिन के बाद वो MIDC में खुद आके विजिट देंगे. विजिट देखने के बाद वो खुद समस्या के अवगत होने के बाद में वो भी पाठ पुरावा करेंगे, ऐसे हमें अपेक्षा है. अभी यहाँ का जो आग लगी सो है, यहाँ का अग्निशामक दल सक्षम नहीं है इसलिए आग भड़क गई है, ऐसा कई जनों का मतलब है. इसका क्या मतलब नहीं, समझना है? वैसा नहीं है. आग का कैसा है, देखो समय, उसको समय लगता है वहाँ पहुँचने में. और टेक्सटाइल में यार्न जो रहता है कापूस से बना हुआ, उसको 8 सेकंडों में आग लगती है. तो इसके लिए अग्निशामक दल और जो अग्निशामक दल के प्रमुख आउटे जी, उनको भी बुला के, कारखानदारों को बुला के एक 15-20 मिनट का मार्गदर्शन, अगर ऐसा अचानक प्रसंग आता उसके लिए क्या करना चाहिए, तो हम कारखानदार को बुला के उनको सूचना हम करें, वो सूचना का पालन करने के लिए हम कारखानदार को बोलेंगे. अभी कारखाने में जो सक्षम होना चाहिए, जो फायर ब्रिगेड के हिसाब से, वो है क्या सब कारखाने सब में? कारखाने में है, लेकिन बता रहा हूँ ना आपको, जैसा सूत को सेकंडों में आग लगती है, शब्द जैसा चलता है वैसा शब्दों में आग लगती है. यार्न है, धागा है, कपास है, उसके लिए कारखानदार को भी अपनी यंत्रणा सतर्क रहना चाहिए और फायर ब्रिगेड का के प्रयत्न करें. आपका केंद्र में बहुत कुछ अच्छी जानकारी है, बहुत कुछ मिला हुआ है. अभी उसका ये MIDC के लिए कुछ फायदा हो MIDC जाएगा? के लिए हम अभी सांसद साहब को एक दफ़े, जैसा भी इनका विजिट हुआ, विजिट के लिए सांसद साहब को लेके उनके माध्यम से ही हम प्रयत्न करेंगे. दागो पीछे. हाँ. नमस्कार, मी एक कारखानदार आहे, विजयकुमार बुरा. इथला रस्ते, अंतर्गत रस्ते MIDCचे एवढं दयनीय झालेले आहेत की विचारूच नका. 2 व्हीलर बाईकसुद्धा चालवायला एवढा त्रास होतो आहे. आणि इतकंच काय, यंत्रमाग कारखानदारचे कामगार म्हणा, कर्मचारी वर्ग म्हणा, लेडीज बायका पण असतात, तर संध्याकाळी जाताना त्यांना म्हणजे व्यवस्थित सेफ्टी म्हणजे सुरक्षित असं नाही आहे. घरी जाताना फार त्रास होतो आहे त्यांना. रात्री लाईट नसतो आणि रस्ते पण व्यवस्थित नाही, त्याच्यात फार त्रास होतो. आणि दुसरं परत पाण्याचा प्रश्न, तर एवढं वर्ष झालं आता इतका बोंब आहे. आम्ही एवढं टॅक्स भरतो, आठवड्याला 1 दिवस, 6 दिवसाला 1 दिवस पाणी सोडतात आणि ते सुद्धा प्रेशर कमी नाही. परत ते टाईमसुद्धा 2 तासच फक्त. कसं भरायचं? आणि याच्यात परत दुसरं अवघड त्यांचं म्हणजे आमचं डाईंगचं प्रमाण इतकं कमी झालेलं आहे आता MIDCचं. सगळं रेडी यांना सूत आल्यामुळं पूर्वीपेक्षा आता पाण्याचं प्रमाण फार कमी आहे. तरीसुद्धा पाणी देत नाहीत आम्हाला. उजनी 100% भरलेलं आहे, तरी पण या ना त्या कारणाने उगाच चाल ढकलपट्टी करतात अधिकारी लोक. आता तुमचं पाण्याचा प्रश्न प्रत्येक वार्डामध्ये तिथं गेलं की चौकशी केलं की आता आज येईल, ते पाण्याचं प्रेशर कमी आहे, पाण्यात टाकीत पाणी कमी आहे त्यामुळे येईल नाही, हे असं चाल ढकल करत तो काहीतरी कारण सांगून पुढं ढकलतात. परत 5 दिवसांनी यायचं सोडून 6 दिवसांनी येतात आणि पाणी प्रेशर येतच नाही अजिबात. किती वेळा आम्ही तक्रार करतोय, आम्ही प्रत्येकजण आम्ही MIDCमध्ये, तरीसुद्धा पाणी वेळेवर देत नाहीत. वेळेत पाण्याचं नियोजन पण नाही टाईम यायचं. कधी कधी सकाळीच येतो, नाहीतर कधी दुपारीच येतो, असं टाईमचं नियोजनच नाही. त्यामुळे कर्मचारी वर्गांना सुद्धा त्यांना त्रास होतो, वेळेवर कामावर यायला इथं फार त्रास होतोय. MIDCमध्ये तुम्हाला तक्रार करण्यासाठी कुठली तरी एक स्पॉट मिळालेले आहे का, की MIDCतल्या तक्रार इथं करा म्हणून? स्पॉट काय, इथं आपलं अक्कलकोट नाकापाशी तिथं झोन नंबर 2 तिथं सांगितलेलं आहे. पण तिथं गेलं तर ते मनावर घेत नाहीत. तिथं साहेब नसतात. नेहमी 4-5 वेळा पूर्ण प्रत्येक कारखानदार जाऊन तिथं तक्रार करत असतो, पण ते त्याचं नियोजन झालेलं नाही व्यवस्थित.
तात्पुरता टेम्पररी करून देतात रिपेरी, परत आहे ते पहिल्या पाडाच चालूच असतो. आयुक्त सक्षम आहेत, नागरिकांच्या समस्या सोडवतात अशी सगळ्यांचं म्हणणं आहे. मग तुमचं काय म्हणणं असेल? फक्त आयुक्त एकट्याने सक्षम असलं तर होणार नाही आहे. त्याच्या हातोखालचे त्यांचे सगळे अधिकारी म्हणा, कर्मचारी वर्ग म्हणा, त्यांच्याकडे पण शिस्त असावा लागतो. त्यांना पण श्रद्धेने काम करायची इच्छा असायला पाहिजे, मन बाळगलं पाहिजे. सोलापूरवर श्रद्धा असायला पाहिजे काम करायची. नाही आहे तसं, इथं दिसतच नाही आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत हाजरी देतात, काम करतात, परत दुपारी त्यांचं फिरकलेलं दिसतच नाही अजिबात. ॲक्च्युली त्यांचं ड्युटीचं काम काय आहे तेच आम्हाला कळत नाही. आता तुम्ही MIDC मध्ये जवळपास 20 ते 25 वर्ष तुम्ही या ठिकाणी येता जाता करता, आपला व्यवसाय आहे. पण या 25 वर्षात काही तर सुधारणा झाला असं वाटतंय का? नाही, अजिबात नाही. अजिबात वाटत नाही आम्हाला. कोणी पण पक्ष असू द्या, फक्त आश्वासन देतात जातात. आता 2014 बघतोय आम्ही, पक्ष आले, आता असं वाटलं आम्हाला चेंज होईल, काय तर सुधारणा होईल, प्रगती होईल, सोलापूरची प्रगती होईल. पण काय सुधारे ना. कोणी आलं तर आता 50-60 वर्ष झाले, अजिबात सुधारलं नाही. जसं आहे जसे तसेच आहे. आता या MIDC मोदी सरकारकडनं उद्योगासंदर्भात मोठ्या प्रमाणात म्हणजे आश्वासनं मिळत असतात. तुम्हाला या मोदी सरकारकडनं काय अपेक्षित आहे? फक्त मोदी सरकारकडं अपेक्षा आम्हाला राहून चालणार नाही आहे. त्यांच्या आताकालचे सगळे MLA म्हणा, आमदार म्हणा, खासदार म्हणा, त्यांनासुद्धा थोडं श्रद्धा असायला पाहिजे प्रत्येकाच्या गावाबद्दल, सोलापूरबद्दल म्हणा, दुसरे कुठलं पण असू द्या. बाकीचे कसं करून घेतात गुजरातमध्ये म्हणा, आता साधा अकलूजमध्ये पण म्हणा, विजयसिंह मोहिते पाटील त्यांनी पण करून घेतलेत, त्यांचे गाव करून घेतलेत. आपल्या सोलापूरमध्ये का होत नाही हे दुर्दैव असं वाटतो आम्हाला. मग आता कुठलाही नेता म्हणजे मनावर घेत नाहीत. आता श्रद्धेने असं काम करावं, आपलं सोलापूर डेव्हलप व्हायला पाहिजे, प्रगती करायला पाहिजे. आपण आता 50 वर्षांनी सत्ता आलेला आहे, काय तर प्रगती करून दाखवलं पाहिजे. नुसतं MIDCच नाही, पूर्ण सोलापूरचं विकास व्हायला पाहिजे. त्या उद्देशाने काम करायला असं आम्हाला कोणाला वाटत नाही. काँग्रेसचं सत्ता असताना त्यांचं काम व्यवस्थित नाही म्हणून तुम्ही भाजपच्या बनसोडेनं आणलं. आता डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना आणलं. मग या दोन्हीकडनं पण होत नसेल तर कोणाला विचारणार तुम्ही? तेच प्रश्न पडले आम्हाला नागरिकांना, काय करायचं, कोणाला विचारायचं. आता कोणाला विचारायचं? म्हणजे फक्त आम्हाला विकासाबाबतीत बोलायचं आहे. पक्ष कोणी असू द्या, फक्त आम्हाला विकास पाहिजे. आता 50-60 वर्ष आम्ही वाट बघतोय, प्रतीक्षा करतोय. पण आता तरी आम्हाला आशा आहे पुढं यापुढं होईल, आम्ही आशा करतोय. सुधारणा होईल आशा करतोय. यापुढे तरी व्हायला पाहिजे. त्यासाठी थोडं मनावून श्रद्धेने काम करायला पाहिजे अशी आशा करतो मी गोपीकृष्ण तुकाराम मुड्डेपल्ली MIDC उद्योजक या नात्याने गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या MIDC अक्कलकोट MIDC याची दुरावस्था न बघण्यासारखं अशी परिस्थिती आहे. पण याला जबाबदार मी सगळे आहे असे मी समजतो. माझी औद्योगिक विकास महामंडळाला एक विनंती आहे, आपण सर्व अधिकाऱ्यांनी एकदा या अक्कलकोट MIDCला भेट देऊन, विशेष करून ज्या उद्योगाच्या जर समस्या आहेतच, जसे आता बाकीचे उद्योजक सांगितले की पाण्याची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, झाडे झुडपे वाढलेले आहेत, या सगळ्याला दोषी औद्योगिक विकास महामंडळ आहे. त्यांना मी विनंती करतो, यापूर्वी आम्ही माननीय पोटे पाटील जे उद्योगमंत्री असताना मी एकदा एक बैठक लावलेलं होतं. त्या बैठकीत त्यांनी सांगितलेलं होतं. पण त्यानंतर सरकार बदललं, नवीन सरकार आलं, मग परत आता नवीन सरकार आलं. नवीन सरकारला आम्ही आत्ताच्या नवीन पालकमंत्र्यांच्या आता उद्या दौरा आहे त्यांना आम्ही निवेदन देणार आहे की विशेष करून DPDCमधून माननीय नागेश वल्ल्याळ यांच्या सूचनेनुसार DPDCची रक्कम MIDCत वापरता येते असं काल त्यांनी माननीय आयुक्तांना एक सुचवले होतं. त्या म्हणणीप्रमाणे आम्ही उद्या माननीय नवीन पालकमंत्री सोलापूर जिल्ह्यात आहेत, शहरात आहेत, आम्ही सगळे उद्योजक सगळे मिळून जाऊन त्यांना DPDC फंडातून MIDC जे पाण्याची समस्या असेल किंवा CETPचा जो ड्रेनेजचा भाग आहे, आता का बरेच ठिकाणी पहिल्यासारखं पाणी वाहत नाही. आता 80% डायड कोमच यायला लागलेत. फक्त 20% जिथं आहे तिथं त्यांनी त्याची व्यवस्था केलेली आहे. विशेष करून रोड, रस्ते, ड्रेनेज हे औद्योगिक विकास महामंडळाचं काम आहे. त्यांनी त्वरित पूर्ण करून आमच्या उद्योजकांना या या अडचणीपासून आम्हाला सुटका द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो.
साथ रोड एकदम खराब, स्वच्छता नाही आहे, पिण्यासाठी पाणी टाईमशीर येत नाही आहे, दिवाबत्ती नाही आहे, अंधार आहे भरपूर. रोड तर इतका खराब आहे, येणं जाणं मुश्किल आम्हाला. गाड्या तर भरपूर त्रास होतो. नाही, आता आपण MIDC मध्ये कारखानदार आहात, आपल्यासारखे अनेक कारखानदार आहेत. भरपूर या कारखानदार ठिकाणी म्हणजे अनेक वर्षापासून तुमची ही समस्या मग का सुटली नाही? काय वारंवार आम्ही सांगत जातो कॉर्पोरेशन, किती वेळा ते टॅक्स वसूल आलं त्यांना, त्या अधिकाऱ्यांना सांगतो आम्ही दरवर्षी टाईमशीर म्हणजे मुदतीच्या आत आम्ही टॅक्स भरूनसुद्धा बी आम्हाला सुविधा मिळत नाही, रोड होत नाही, पाणी आमच्याकडे कोणी लक्ष देणारच नाही. मग या भागातले नगरसेवक कोण तर असतीलच की त्यांच्याकडे तुम्ही कधी का नियोजन सांगितले तर कधी येतो म्हणते तर येत नाही, ते करत नाही. का असं का होऊ शकतं? म्हणजे इथं मतदान नाहीत म्हणून तुमच्याकडे येत नाही? तसंच आहे, तसंच आहे. मतदान नाही म्हणून तर आमच्याकडे बघत नाही. मग जर तुमच्याकडे टॅक्स तर आम्ही पूर्ण सर्वांपेक्षा टॅक्स आम्ही जास्त भरतो MIDC वाले. या पुढं तर तुम्ही आयुक्तांना या संदर्भात तुम्ही काही तुमचं म्हणणं मांडणार आहे का? हां, मांडणार आहे ना. सर्व MIDCचं प्लॅटदार मिळून कोणतं आमचं प्रतिनिधी घेऊन आता प्रत्यक्षात तर रोड आणि झाडं तर तुम्ही बघता ती घाण असंच आहे. मग तुमची अपेक्षा काय आहेत? काय नाही साहेब, रोड आमचे उद्योगधंदे आम्हाला व्यवस्थित रोड, पाणी, लाईट, दिवाबत्ती. रात्री बी काय चोरी चपाट्याचं बी शक्यता आहे अंधार असल्या कारणाने.